इथे आमचा स्टे आहे आणि इथे आमच्या बाईक्स उभ्या आहेत. नाव इट इज शोइंग 5.2 किलोमीटर्सवर राईट आहे. एक शॉर्ट ब्रेक घ्यायचा ठरलाय मॅप्रो गार्डनमध्ये आणि हा एक्सप्रेस हायवे एक्झिट केलाय. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. मी तुषार पेणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन व्लॉगमध्ये. हा भीमाशंकर राईडचा तिसरा व्लॉग आहे. तर आजचा दिवस असा आहे, आज मी निघतोय इथून रिसॉर्टवरून मुंबईसाठी. हा व्लॉग पुन्हा मोठा व्लॉग होणार आहे. आता फक्त नाश्ता करायला जायचा, नाश्ता करून येऊन पॅकिंग तर ऑलमोस्ट झाली आहे. मग पुन्हा लगेज लोड करायचं बाईकवर आणि निघायचं. या आधीचे जर तुम्ही दोन्ही व्लॉग बघितले नसेल तर जाऊन नक्की बघा. खूप इंटरेस्टिंग आहेत, खूप चांगले व्लॉग बनले आहेत अशी माझी अपेक्षा आहे. म्हणजे तुम्हाला आवडले असतील असं, तर नक्की जाऊन बघा, तर तुम्हाला पूर्ण जर्नीची स्टोरी लाईन कळेल. तर आज मी इथे कसा काय पोचलो. मी ह्या ब्ल्यू मॉर्मन म्हणून रिसॉर्टचं नाव आहे, इथे राहिलेलो. ह्या लोकॅलिटीमध्ये मला हे एक चांगलं रिसॉर्ट सापडलेलं ऑनलाईन. तर मी ते सर्च करून नंतर ऑनलाईन बुक तर नव्हतं केलं, इथे येऊनच चेक केलं. यांच्याकडे 3-4 टाईपचे वेगवेगळे रूम्स आहेत. तर तुम्हाला त्या हिशोबाने तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्ही बघू शकता, चांगलं वेल मेंटेन रिसॉर्ट आहे. या बाजूला इथे त्यांचं मेन रिसेप्शन आहे आणि रेस्टॉरंट पण तिकडेच. तर आम्ही तिकडेच चाललोय. पोहा मिळतील ना? मला पोहे. हा यांचा रेस्टॉरंट एरिया आहे. ही अशी काही रूमची हालत. हे सगळे माझे कपडे एकत्र करून ठेवलेत, फक्त बॅगमध्ये भरायचे आहेत. राल्फ पण तयार आहे. चल जाऊया राल्फ, लेट्स गो. इथे आमचा स्टे आहे आणि इथे आमच्या बाईक्स उभ्या आहेत. सो गाईज, इट इज अ टाइम टू से गुड बाय टू दिस ब्युटिफुल रिसॉर्ट. आता ऑलमोस्ट आमचं सगळंच झालंय. फक्त हेल्मेट आणि गेअर्स घेऊन जायचंय. राल्फ, तुझा हेल्मेट. बाईक तर सेटअप करून झालंय, म्हणजे लगेच सेटअप करून झालंय. कोल्ड स्टार्ट करून झाली आहे, कारण इकडे थंडी होती बऱ्यापैकी. त्यामुळे बाईक मी कोल्ड स्टार्ट केलेली. हे बघा कसं दिसतंय. राल्फची बाईक पण सेट आहे, माझी बाईक पण सेट आहे. आता निघूया इथून. गणपती बाप्पा मोरया. ओम नमः शिवाय. अरे हर महादेव. चांगलं रिसॉर्ट म्हणजे मेंटेन चांगलं केलं. थोड्याफार काही जसे प्रोज अँड कॉन्स असतात प्रत्येक ठिकाणचे, तसं आहे. पण त्या इग्नोर करू शकतात. येताना आम्ही ह्या रूटने आलो. खूपच बाहेर म्हणजे खूप नॅरो रोड आहे आणि गावागावातून होतो. 3-4 घाट चढलो उतरलो होतं असं होतं. आणि त्याचं ऑफ रोडिंग पॅच पण बरेच होते. जर तुम्ही माझा पहिला ब्लॉग नाही बघितला भीमाशंकर राहिला तर जाऊन नक्की बघा. मी आय बटनमध्ये त्याची लिंक देईन आणि तुम्हाला अंदाज येईल. हा रस्ता येतो मंचरवरून. तिथे तुम्हाला बोर्ड पण दिसतो, ब्ल्यू मॉर्मन लेफ्ट, आणि सरळ केलं की भीमाशंकर. बाईकवाला पडला.
मी माईकचं कनेक्शनच नाही केलेलं. असं कसं होईल? निघालं काय कळत नाही, असं कसं निघेल? पण आता घरी जाऊन चेक करू तेव्हाच कळेल. मी जस्ट आता कॅमेरा ऑन केला हा रस्ता दाखवण्यासाठी. खूपच मस्त रस्ता आहे हा. आणि मी जस्ट मिरर मध्ये चेक केला कॅमेरा ऑन झालाय का नाही असा, तर बघतो तर माईकची वायर खाली लटकत होती. शिट. अजून बराच रस्ता बाकी आहे. मी इथे शूट करीन. इथून ते मागचं जर काही शूट झालं नसेल तर तिथे आता तुम्ही फक्त म्युझिक ऐकावी लागेल. खूप टाइम नंतर असा नॅशनल हायवेवर बाईक चालवतोय. खूप मजा येते मला तर. खरंच खूप चांगला रस्ता आहे. NH60 बघावं लागेल हा कुठून कुठे कनेक्ट करतो. आता रस्ता परत एक टोल नाका आला, तिथून पुन्हा छोटा झाला. आता गरमी जाणवायला लागली आहे. जोपर्यंत वरती होतो घाटात तेव्हा गरमी जाणवत नव्हती, पण आता गरमी जाणवायला लागली आहे. आता हा इथून राईट दाखवतोय. चला बघूया. रस्ता तर छोटा दिसतो पण कुठे बाहेर पडणार नाही माहीत. चलो गूगल मॅप के भरोसे. आता पुन्हा आम्ही नॅशनल हायवेला लागतोय. हा मला वाटतं चाकणवाला रस्ता असणार. कसा आला बसवाला. थांबणारच नाही मी. असा पुढ्यात आला आणि नंतर थांबलो. नाव इट इज शोईंग 5.2 किलोमीटर्सवर राईट आहे. तिथून आपण नॅशनल हायवे 48ला कनेक्ट होणार. नॅशनल हायवे 48 आपला जो रेग्युलर पुणे मुंबई वाला हायवे आहे तो. इथून राईट घ्यायचा आहे. हा आपला नेहमीचा पुणे मुंबई रस्ता. हा मग ह्या रोडवरचा एक आवडता पॅच आहे. छोटासा घाट टाईप आहे, इथून असं खाली उतरतो. रात्रीच्या वेळेस तर अजून सही दिसतो हा रस्ता. एक शॉर्ट ब्रेक घ्यायचा ठरलाय मॅप्रो गार्डन मध्ये. मला इकडचं सँडविच आणि स्ट्रॉबेरीचा जो आईस्क्रीम येतं आणि ते खायचं खूप मूड झाला. इथे आल्या आल्या आमचं असं डिसाईड झालं चल जाऊया बोललो. बॅग इथेच ठेवावी लागेल. हाथों पकड़ लिया. तर चला आता मॅप्रोमधून निघायची वेळ झाली आहे. खूपच वेळ गेला. खूपच म्हणजे जवळजवळ 1.5 तास गेला इकडे आमचा. खूप गर्दी होती त्यामुळे. पण ब्रेक पण गरजेचा होता, पण एवढा मोठा ब्रेक गरजेचा नव्हता आता असं वाटायला लागलं आहे. ठीक आहे. कुठे 4:30ला पोचणार होतो, आता 6 दाखवत आहे एस्टिमेटेड टाईम. ठीक आहे जाऊ. तसं पण घाई नाही आहे काहीच. लोणावळा पूर्ण क्रॉस करेपर्यंत ट्रॅफिक आहे. मॅपमध्ये तर दिसतंय. आता आपली बाईक आहे तर आपण निघू.
रामकृष्ण इथे आम्ही काल येताना नाश्ता केलेला. हा कुमार रिसॉर्टचं जंक्शन आलं आहे, तर पुढे ट्रॅफिक नसावं अशी अपेक्षा आहे. ते पुढे व्ह्यू पॉईंट्स आहेत ना, तिकडे पण लोक बरेच थांबतात आणि ट्रॅफिक करून ठेवतात. आणि आम्ही आता एक्सप्रेस हायवेवरून जातो आहे. कालचा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स असेल एक्सप्रेस हायवे. तर मागाशी आम्ही तिकडे बसलेलो तेव्हाच मी त्याला बोललो की चल जाऊया एकदा एक्सपिरियन्स तर घे, कारण मी गेलो इथून 2-4 वेळा. कारण हे आहे ना, तो घाट आहे, खंडाळा घाट, आणि पूर्ण खोपोलीचे पूर्ण ते मार्केट आहे पूर्ण स्किप करतो. त्यामुळे मला हा बाहेर पडताना हा रस्ता आवडतो. आणि हा एक्सप्रेस हायवे एक्झिट केलाय आणि हा तो नवीन रस्ता बनणार आहे तो. अरे बापरे, हे ॲक्सिडेंट झालं आहे. बापरे, गाडी खाली झाली आहे पूर्ण. माहीत नाही माझ्या कॅमेऱ्याला आज काय नजर लागली आहे कोणाची, पण आता पुन्हा तो व्हिडिओ मोडमधून फोटो मोडवर गेलेला. तर आता पनवेल फक्त 25 किलोमीटर राहिलं आहे इथून, आणि आपला टाईम हळूहळू डिक्रीज होतो आहे. 6:10च्या ठिकाणी आता 5:50 झाला आहे, कारण आम्ही तो एक्सप्रेस हायवेचा रूट घेतला म्हणून असेल कदाचित. आणि ट्रॅफिक पण नाही आहे तेवढी, तर क्रूज करतो आम्ही बऱ्यापैकी 90-100 असं. राल पण मस्त बाईक चालवतोय. हर हर महादेव. इकडे काय झालंय मॅपमध्ये तर काय दाखवत नाहीये. नाही, टर्न घेण्यासाठी पहिल्या लाईनीतले थांबलेत त्यामुळे ट्रॅफिक. मला वाटलं काय झालंय की काय. अजून 1.25 तास, डॉट 50 किलोमीटर माझ्या घरापासून. आणि हा टोल प्लाझा आला पनवेल इथून 6 किलोमीटर आला. हा टोल नाका आला ना की मला असं वाटतं की चलो नजदीक आ गए. आणि पनवेल चालू झालं म्हणजे पळसपे फाटा आला की असं वाटतं की अरे तो रोजचा रस्ता आहे. मस्त सिनेवरून ट्रेन जाते आणि खालून आपण जाणार. अरे ट्रेन गेली आधीच. तर पळसपे फाटा आला आहे. मी ब्रिज नाही घेतला ह्यावेळी कारण माझं पेट्रोल इंडिकेशन आलं आहे. तर इथे खाली पेट्रोल पंप आहे मला माहिती आहे, तर इथेच भरतोय. कारण आता इथून पुढे गेलो की मला कुठेच पेट्रोल पंप नाही भेटणार घाटकोपरशिवाय. आणि मला घाटकोपरच्या त्या पेट्रोल पंपवर नाही जायचं आहे आमच्या इकडचा, कारण तिकडे एवढी लाईन असते. 15-20 मिनटं जाणार तिकडे. तर मी विचार केला इथेच आहे जवळच पेट्रोल पंपवर पेट्रोल भरूया आणि निघू. पेट्रोल पंप कसा असा पाहिजे, मोकळा मस्त, 2 मिनिटाचं काम, पेट्रोल भरायचं आणि निघायचं. निघालोय पेट्रोल पंपवरून. हा लेफ्ट घेऊन वरच्या ब्रिजवरून आपण जाणार बेलापूरच्या दिशेने. तिथून किल्ल्यावरून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे, पाम बीच रोड, मग वाशी आणि मग घाटकोपर. सो सिम्पल. तर मित्रांनो, पोचलोय घरी व्यवस्थित. 5:40 झाली. खूप मजा आली राईडला. आणि एकच स्टॉप घेतला आम्ही लोणावळ्यात, तो पण खूप मोठा स्टॉप झाला. 1.5 तासाचा स्टॉप झाला, कारण तिकडे खूप गर्दी होती मॅप्रोला. म्हणून ओव्हरऑल राईड खूप चांगली झाली आमची. खूप मजा आली. दोन्ही दिवस खूप चांगले गेले. जर तुम्ही माझे आधीचे 2 व्हिडिओ बघितले नसेल तर प्लीज जाऊन ते पण बघा, तर तुम्हाला एंटायर सिरीजचा पूर्ण स्टोरी लाईनअप कळेल. मी काल गेलेलो भीमाशंकरला, त्यानंतर भीमाशंकर मंदिराचं दर्शन, आणि आजचा 3रा व्लॉग. तर काही करता तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की मला त्या ब्लॉगसाठी लाईक आणि शेअर आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज 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 सबस्क्राईब करा. भेटू अशा नवीन अजून येणाऱ्या ब्लॉगमध्ये. आता रेग्युलर ब्लॉग येतील असं मला माहिती आहे, कारण अजून माझे प्लॅन्स लाईनअप आहेत, तर त्या हिशोबाने ब्लॉग येतील. तर चॅनलला सबस्क्राईब करा, तर तुम्हाला नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन पण कळत राहील. बस एवढंच.
चला भेटू अशा नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.